नमस्कार मुलांनो, तुम्ही पण गावाकडे घरी अशी कामं करता की नाही? करायला पाहिजेत. आणि या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वाढवडींना, मुळांना किंवा आपण झाडू म्हणतो त्याला, सगळ्याला काय म्हणतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर आज आपण बघूया ही काय आहे. ही आहे हिराची वाढवण किंवा केरसुणी. ठीक आहे, नारळाच्या पात्यांपासून आपण ही काढतो. तर ही अंगणामध्ये हे बघा पानं, कचरा असं काढण्यासाठी ही उपयोगी येते. ठीक आहे, त्यानंतर हा आहे मोळ किंवा कुंचा. आता तुमच्या भागामध्ये कदाचित ह्याला वेगळं पण काहीतरी म्हणत असतील, तर मला सांगा की तुमच्याकडे काय म्हणतात. आम्ही याला म्हणतो झाडू, मोळ किंवा कुंचा. तर काय असतं की घरातली कोळिष्टकं असतील तर ती अशी लांब असतील तर अशी झाडायला हे बरं पडतं. तर हा आहे कुंचा. आणि तिसरी ही आहे मोळवशी. ही छोटीशी झाडू जी आहे ती असं व्यवस्थित सारवलेल्या जमिनीचा कचरा काढण्यासाठी उपयोगाला येते. तर ही घरची लक्ष्मी आहे असं म्हणतात. हिला पाय लावत नाही. कुठच्याही केरसुणीला घरामधल्या आपल्याकडे पाय लावत नाहीत. तिला लक्ष्मी म्हणतात. कारण घरातली गृहिणी जी असते किंवा घरातलं कोणी असेल तर ते आपलं घर स्वच्छ झाडून अगदी छान आणि नीटनेटकं ठेवण्यासाठी ही जी मदत करते ती खरंच ज्या घरामध्ये स्वच्छता, नीटनेटकेपणा आहे तर त्या घरामध्ये लक्ष्मी नांदतेच असं म्हणतात. तर आज आपण मोळ, मोळवशी, कुंचा, झाडू, वाढवण आणि केरसुणी एवढे शब्द बघितले. आता तुम्ही मला सांगायचं आहे. चला मुलांनो, आता आपला प्रश्न. आता मी असा आहे एक मोठा दांडा घेतलेला आहे हा, आणि त्याला समजा अशी झाडू बांधली आणि असा पूर्ण आपण केर काढत गेलो तर त्याला एक वेगळाच शब्द आहे. तर याला काय म्हणायचं हे लिहून पाठवा. चला पुन्हा पुढच्या भागामध्ये भेटूया. तोपर्यंत येते हा.